नमस्कार. काही विद्यार्थी किंवा माझे काही क्लायंट किंवा अनेक लोक मला विचारतात, सर आम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा आम्हाला एखादी काम करण्याची ऊर्जा राहत नाही किंवा आमचं एखादं काम होत नाही, आमच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात. याचं नक्की कारण आहे की तुमच्या जवळची असणारी सकारात्मक एनर्जी जी आहे, ती सकारात्मक एनर्जी पूर्णपणे संपत गेलेली आहे आणि तुमच्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त निगेटिव्ह एनर्जी शिल्लक आहे. आणि या निगेटिव्ह एनर्जीला घालवण्यासाठी कोणताही व्यक्ती आपल्या जीवनातील निगेटिव्ह एनर्जी घालवणार नाही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंताने फक्त आकार चेंज केलाय, रंग चेंज केलाय, परंतु प्रत्येकाला कान, नाक, डोळे सगळं समान दिलेलं आहे. सगळ्यांना ब्रह्मांडामधली एनर्जी घेण्याचा अधिकार दिलेला आहे. या पद्धतीने आपल्याला एकच सांगतो, येणाऱ्या 9 वर्षामध्ये आपण उपासनेकडे लक्ष द्या, आपण आपल्या स्वतःवरती लक्ष द्या आणि परम चैतन्य परमात्माला स्वीकार करा आणि त्याचं ध्यान करा, साधना करा. कुठेही जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये पहिल्यांदा 10 मिनिटं उपासना करा, नंतर 10 मिनिटाचे 20 करा. ऑटोमॅटिक हळूहळू हे तुम्ही करा आणि आपली सकारात्मक एनर्जी वाढवा. त्याचबरोबर आपल्या गुरुचे चरण सोडू नका, आपल्या सद्गुरूचे चरण सोडू नका आणि जीवनामधील आपला जो अंधकार आहे हा दूर करा. आणि हा अंधकार दूर करणारे तुम्ही आहात. त्यामुळे आपण प्रथमतः आपली उपासना वाढवा. ज्या दिवशी आपण आपली उपासना वाढवाल, आपण आपल्याला देवासमोर अर्पित कराल, देवाच्या चरणी स्वतःला अर्पित कराल, त्या दिवशी तुमच्या समस्या ह्या समस्या राहणार नाही. स्वतः भगवंत, स्वतः परमपिता आपल्या समस्याचं निरसन करून आपल्या जीवनामध्ये खरंच एक आशेचा, त्याचबरोबर एक लखलखा तारा आपल्याला नक्की दाखवेल. आणि 2026 वर्ष काय, येणारी प्रत्येक वर्ष ही आपली चांगली जातील. श्री स्वामी समर्थ.